नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण टॉपिक नंबर 2 सिस्टीमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा टॉपिक सुरू करणार आहोत. या टॉपिकमधलं आजचं हे आपलं पहिलं लेक्चर असेल. यामध्ये आपण एकूण 6 ते 7 लेक्चर्स घेणार आहोत. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, पुस्तकी घ्यायचं आहे, साईड बाय साईड ओपन करायचं आहे आणि मी पाठवलेल्या नोट्सही समोरासमोर घ्यायचे आहेत आणि अभ्यास पाहायचा आहे. आता यामध्ये पुस्तकामध्ये पहा, कॅन यू रिकॉल, आपणाला विचारलं आहे व्हॉट इज 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. तर 8वी 9वी 10वीपर्यंत आपण शिकत आलेलो आहोत. पूर्वी अगदी 2च किंगडम होते, वनस्पती जगत आणि प्राणी जगत. कार्ल लिनायस classified living organism into 2 kingdoms, that is plants and animals, but they have not explained about the bacteria, euglena. So there was a confusion, and to avoid this, in 1969 Dr. R.H. Whittaker proposed a 5 kingdom system of classification. Then what is these 5 kingdoms? Kingdom Monera, Kingdom Protista, Kingdom Plantae, Kingdom Fungi, and Kingdom Animalia. So these are the points about their question. Can you recall? Then they have given introduction in the textbook. That is, there is a great diversity of organism around us. Since time immemorial, we humans have been exploiting this wealth for our own benefit, and during this process man tried to differentiate between and identify the organisms. मग मानवानं ह्या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये शोध घ्यायला सुरुवात केली, त्याचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. मग वर्गीकरण करण्याच्या काही पद्धती आहेत, त्या पद्धतीनंच त्यांनी वेगवेगळी नावं दिलेत. त्यातली पहिली पद्धत म्हणजे काय, सिस्टीमॅटिक्स. व्हॉट इज सिस्टीमॅटिक्स? डेफिनेशन ऑफ द सिस्टीमॅटिक्स. आता त्यांनी पुस्तकातही डेफिनेशन दिलेली आहे तशीच आणि इथंही तशीच दिलेली आहे. पहा काय म्हटलं, सिस्टीमॅटिक्स इज द स्टडी ऑफ काइंड्स ऑफ डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. आता पुस्तकात सुद्धा काय म्हटलं आहे, सिस्टीमॅटिक्स इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशन. आता हा शब्द पहिल्यांदा कुणी वापरला, जी सिम्पसन 1961. त्याच्यानंतर कॅरोलस लिनायस यानं याचा पाया घालून दिलेला आहे आणि मग सिस्टीमॅटिकचा अभ्यास डिटेल होत गेलेला आहे. पण कॅरोलस लिनायस हा फादर ऑफ टेक्झॉनॉमी, म्हणजे फक्त वनस्पतीमध्ये कन्सिडर केला जातो आणि म्हणून पुन्हा त्यांनी डेफिनेशन दिलेलं आहे, टेक्झॉनॉमी. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टेक्झॉनॉमी? बघा, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स विथ रिस्पेक्ट टू सर्टन रूल्स अँड प्रिन्सिपल्स. आता इथं थोडं प्रिन्सिपल्समध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, PLES पाहिजे बा, प्रिन्सिपल्स. हे 2 शब्द, रूल्स अँड प्रिन्सिपल्स. आता हा शब्द कोणी वापरला सुरुवातीला, तर कॅरोलस लिनायस. कॅरोलस लिनायस या शास्त्रज्ञांनी टेक्झॉनॉमी हा शब्द वापरलेला आहे. कॅरोलस लिनायस सो कॉल्ड इज द फादर ऑफ टेक्झॉनॉमी. हु इज द फादर ऑफ टेक्झॉनॉमी? कॅरोलस लिनायस. व्हाईल H. शांतापाव इज द इंडियन फादर ऑफ टेक्झॉनॉमी. बघा, कॅरोलस लिनायस इज द वर्ल्ड, throughout the world identified as a father of taxonomy, but Shantapao is the Indian and he is the father of Indian taxonomy. Then next term, classification. आता इथं तुम्ही तिन्ही टर्म जर पाहिल्या, सिस्टीमॅटिक्स, टेक्झॉनॉमी, क्लासिफिकेशन, जवळजवळ तिन्हीचा अर्थ सारखाच आहे. बघा क्लासिफिकेशनची व्याख्या काय, इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स or groups of organisms in
distinct categories with a particular and well established plan. This is the definition of classification. आता हे तिन्ही शब्द, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, सिस्टिमॅटिक्स म्हणजे पद्धतशीरपणा, अशा वेगवेगळ्या टर्म्स वापरलेल्या आहेत. आता तिन्हीचे अर्थ जवळजवळ सारखाच आहे. आता उदाहरण आपण घेतलं, घरात आपली आई भांडी व्यवस्थित वर्गीकरण करून लावते. प्लेट एका बाजूला, ताट एका बाजूला, वाट्या एका बाजूला, म्हणून ते आपल्याला लगेच गावतात. किराणा मालाच्या दुकानात गेलात तर जिथल्या तिथं साहित्य ठेवलेलं असतं, ते सिस्टिमॅटिक्स हा शब्द वापरला जातो. किंवा ग्रंथालयात गेला, पुस्तकं कशी असतात, सिस्टिमॅटिक्स. म्हणजे सिस्टिमॅटिक्स हा जनरल शब्द आहे. टेक्झॉनॉमी हा फक्त वनस्पतीसाठी शब्द वापरला जातो आणि त्याचं वर्गीकरण करण्याच्या पद्धतीला काय शब्द वापरला आहे त्यांनी, क्लासिफिकेशन. नाउ सी, द क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज अमंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांचं वर्गीकरण हे कशाच्या आधारावरती केलं जातं, सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज. आता इथं टेक्झॉनॉमी हा जो शब्द आहे, पुस्तकात काय म्हटलं आहे, द टर्म टेक्झॉनॉमी वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय A.P.D. कॅन्डोल बट कॅरोलस लिनायस इज द फादर ऑफ टेक्झॉनॉमी. त्यानं तो शब्द वापरला, टेक्झॉनॉमी फक्त इंट्रोड्यूस केलेला आहे, पण खरं क्लासिफिकेशन किंवा टेक्झॉनॉमीची माहिती कोणी दिली, कॅरोलस लिनायस. आता कॅरोलस लिनायसनं दोन पद्धती सांगितलेत. देर आर 2 मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन, दॅट इज artificial method of classification and another one is the natural method of classification. There are 2 methods of classification. Now first we will discuss about the artificial method of classification. artificial म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेली. आता याच्यामध्ये पहा, आर्टिफिशियल ही पद्धत जी मारलेली आहे ती कॅरोलस लिनायस या शास्त्रज्ञाने मांडली. आता याची व्याख्या काय, it is a classification that is based on few easily observable and non-evolutionary features such as habit म्हणजे त्याचं वास्तव्य कुठं आहे, कलर, फॉर्म etc. often irrespective of their affinity or relationship with other organism. This system is put forth by Carolus Linnaeus. Then अलॉंग विथ दिस आर्टिफिशियल आणखी काही मेथड्स त्यांनी सांगितलेले आहेत. पहा, थिओफ्रास्टस ही इज कॉल्ड एज द फादर ऑफ बॉटनी अँड ॲरिस्टॉटल इज कॉल्ड द फादर ऑफ झूलॉजी. आता थिओफ्रास्टस, फादर ऑफ बॉटनी, गिवन क्लासिफिकेशन इन हिज बुक हिस्टोरिया प्लॅन्टारम ऑफ प्लांट्स ॲज हर्ब्स, श्रब्स, ट्रीज. त्याच्यानंतर ॲरिस्टॉटल, फादर ऑफ झूलॉजी, गिवन क्लासिफिकेशन इन हिज बुक हिस्टोरिया ॲनिमालिया ॲज इनॅमिया विथ RBC अँड ॲनेमिया विदाउट RBC याच्या आधारे त्यांनी वर्गीकरण. आणि लिनायस, गिवन क्लासिफिकेशन इन बुक जनरा प्लॅन्टारम ऑन द बेसिस ऑफ अँड्रोइसियम. तर अशा पद्धतीने आर्टिफिशियल मेथड्स मानलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. आता इथं पहिली आपण पाहिली आर्टिफिशियल, दुसरी आहे नॅचरल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. नॅचरल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. आता नॅचरल मेथडमध्ये ही मेथड कुणी मानली, बेंथाम अँड हुकर्स. आता काय म्हटलं आहे पहा, इट इज द क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन द ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट रॅदर दॅन being selected for convenience like artificial system of classification, and this system is given by Bentham and Hooker system of classification. आणि तिसरी सिस्टीम आहे, इट इज कॉल्ड एज द फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. देन व्हॉट इज मीन बाय फायलोजेनी, हिस्ट्री ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे याच्यामध्ये उत्क्रांतीचा इतिहास बघून वर्गीकरण केलं जातं. मग याची व्याख्या काय दिली पहा, इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कॉमन इव्हॉल्युशनरी डिसेंट. डिसेंट क्रमबद्धपणे खाली त्याची कशी वाढ होत गेली, त्या प्राण्यांमध्ये बदल होत गेला. डिसेंट विथ ग्रॅज्युअल चेंजेस, हळूहळू कसा बदल होत गेला, म्हणजे त्याचा सगळा इतिहास पाहिला जातो, उत्क्रांतीचा इतिहास. यालाच काय म्हटलं जातं, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन.
आता ही सिस्टीम कुणी मांडली? एंगलर अँड प्रँटल्स पुट फोर्थ दिस सिस्टीम्स. That is on the basis of evolutionary term phylogeny given by Lamarck, while concept of phylogeny given by Haeckel. म्हणजे अशा दोन टर्म्स वापरलेले आहेत, उत्क्रांतीच्या आधारावरती आणि कन्सेप्ट ऑफ फायलोजेनी गिवन बाय हॅकेल या दोघांनी सिस्टीम मांडलेलं. तर अशा पद्धतीने हा प्रस्तावनाचा मुद्दा इथं संपलेला आहे. आता पुस्तकात जर बघितलं आपण फायलोजेनेटिक डिसेंट हा चार्ट दाखवला आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? 3 डॉमियन्स ऑफ लाईफ. आता डॉमियन म्हणजे काय? डॉमियन इज ए युनिट लार्जर दॅन किंगडम इन सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. कार्ल वूज in 1990 3 डॉमियन्स ऑफ लाईफ हॅज गिवन. म्हणजे आत्ता जसे पृथ्वी तलावरती आपण कॅरोलस लिनॅसनं प्राणी आणि वनस्पती असे 2 डॉमियन सांगत होतो. आता हे लिव्हिंग आले. इथं आता आपण चार्ट जर पाहिला काय म्हटलं पहा, ऑर्गॅनिझम्स. आता ऑर्गॅनिझम्स काय? लिव्हिंग आहेत. आता याचे 3 गट केलेत. डॉमियन्स म्हणजे 3 गट ऑन द बेसिस ऑफ सिक्वेन्स ऑफ RNA. कोणकोणते त्याच्यात RNA त्या पद्धतीनं 3 गट केलेले आहेत. आता पुस्तकात एक चार्ट दाखवला आहे पहा, फायलोजेनेटिक डिसेंट. बॅक्टेरिया, आर्चिया आणि युकॅरियोटा असे 3 दिलेले आहेत. आता मध्यावरती जो घेतलेला आहे तो आर्चिया घेतला आहे. आता आर्चिया जो घेतलेला आहे सिमिलर टू कॅरेक्टर्स फाउंड इन द बोथ, दॅट इज बॅक्टेरिया अँड युकॅरियोटा, बट डिफरंट इन मोलेक्युलर ऑर्गनायझेशन. म्हणजेच त्याच्यात असणारे जे गुणसूत्र आहेत त्याच्यामध्ये डिफरंट आहेत. त्या डिफरंटच्या आधारावरती त्यांनी वेगळं वर्गीकरण दाखवलेलं आहे. मग आता ही 3 डॉमियन सिस्टीम्स ही जी मांडलेली आहे ती कशाच्या आधारावरती मांडलेली आहे? तर ती दॅट इज इव्हॉल्युशन शोन इन दिस 3 डॉमियन्स सिस्टीम्स. आता चार्ट जर पाहिला आपण 3 डॉमियन्सचा तर आपल्याला पुस्तकात पुढच्या उजव्या बाजूला पानावरती म्हटलं पहा, कॅन यू टेल, त्यामध्ये व्हॉट इज इव्हॉल्युशन असं म्हटलेलं आहे. आणि इव्हॉल्युशन म्हणजे काय? तर उत्क्रांती. उत्क्रांतीच्या आधारावरती त्यांनी हे फायलोजेनेटिक डिसेंट क्लासिफिकेशन पद्धत मानलेलं आहे. तर दिस इज अबाउट द 3 डॉमियन्स. मेन 3 डॉमियन्स आर्चिया, बॅक्टेरिया, युकॅरिया. आता पुस्तकाची डायग्रॅम दिलेली आहे त्याच्यामध्ये तिघांचा कॉमन ॲन्सेस्टर एकच दाखवलं आणि त्यालाच काय म्हटलं आहे? फायलोजेनेटिक डिसेंट. म्हणजे ग्रॅज्युअल चेंजेस इन देअर इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनची व्याख्या काय? ग्रॅज्युअल चेंजेस टेक्स प्लेस इन द ऑर्गॅनिझम, दॅट इज डिसेंट विथ मॉडिफिकेशन. आणि मग त्याच्या आधारावरती हे 3 डॉमियन्स ऑफ लाईफ्स मांडलेले आहेत, पण हे सुद्धा स्वीकारले गेलेले नाहीत. दॅट इज कार्ल वूज इन 1990 प्रपोज्ड 3 डॉमियन्स. दिस डॉमियन इज द युनिट लार्जर दॅन किंगडम इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे आता सर्व पृथ्वी तलावरती असणारे सर्व सजीव आहेत, प्राणी वनस्पती, याच्या वरचा एक गट आहे त्याला डॉमियन हा शब्द वापरला आहे. परंतु यामध्ये काय झालं पहा, बॅक्टेरिया अँड आर्चिया बोथ हॅव प्रोकॅरियोटिक सेल्स, whereas eukarya have eukaryotic cells. आता पुस्तकात तुम्ही पहा शेवटचा पॅराग्राफ दिला आहे, सेल्स ऑल द 3 डॉमियन्स हॅव व्हेरी युनिक रायबोझोमल RNA, दॅट इज rRNA, रायबोझोमल RNA. आर्किया आर नोन फॉर देअर सर्वायवल इन व्हेरी एक्स्ट्रीम कंडिशन्स लाईक हाय टेम्परेचर, सलायनिटी, acidic conditions etc. But bacteria though are prokaryotic differ from archaea in structure of cell wall. आणि म्हणून पुन्हा ती पद्धत स्वीकारली गेलेली नाही. मग इकडे एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहा, कॅन यू टेल पुस्तकामध्ये नेम द प्रेझेंट ॲप्रोचेस इन टेक्झॉनॉमी. म्हणजे आज रोजी कोणत्या दृष्टिकोनात टेक्झॉनॉमी? तर इथं 4 पद्धती दिलेल्या आहेत पहा, किमो टेक्झॉनॉमी, न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी,
क्लॅडोग्रॅम अँड फायलोजेनी या पद्धतीनं वर्गीकरण करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. देन व्हॉट इज किमोटेक्झॉनॉमी. आता किमोटेक्झॉनॉमीची व्याख्या काय पहा. इट इज मेथड ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन स्ट्रक्चर ऑफ सर्टन कंपाऊंड्स प्रेझेंट अमंग द ऑर्गॅनिझम्स बीइंग क्लासिफाईड. म्हणजे अगदी थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर किमोटेक्झॉनॉमी याच्यामध्ये किमो म्हणजे केमिकल कंटेंट काय आहे त्यामध्ये पाहायचं. आता पुस्तकामध्ये तुम्ही पहा, वरून 5वी ओळ आहे पुस्तकामध्ये. इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. या ठिकाणी तुम्ही केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स या शब्दावरती भर द्यायचा आहे. अगदी एका शब्दात किमोटेक्झॉनॉमीची व्याख्या काय सांगता येते. क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज द किमोटेक्झॉनॉमी. आता एक्झाम्पल पाहायचं आपण. आर्चिया याचं सेल वॉल जर पाहिलं, इट इज विदाउट पेप्टायडोग्लायकन. बघा डाव्या बाजूला आर्चिया, बॅक्टेरिया अँड युकॅरिया दिलेला आहे. आर्चिया सेल वॉल इज विदाउट पेप्टायडोग्लायकन. आता प्रोकॅरियाज पाहिलं, इट इज विथ पेप्टायडोग्लायकन. आणि मग पुन्हा युकॅरियाज काय. अमंग युकॅरिया फंगाय हॅव कायटिनस सेल वॉल व्हाईल प्लॅन्ट्स हॅव सेल्युलोज सेल वॉल. आता प्लॅन्टच्या पेशीचं सेल वॉल कशापासून तयार झालं आहे. सेल्युलोज. फंगाय किंवा युकॅरिया त्यांचं कशापासून झालं आहे. कायटिन. त्याच्यानंतर आर्चिया विदाउट पेप्टायडोग्लायकेन. त्याच्यानंतर प्रोकॅरिया विथ पेप्टायडोग्लायकेन. आता प्राणी पेशीचं काय हो, सेल वॉल कशापासून झालं. सेल वॉल इज ॲब्सेंट इन ॲनिमल सेल. आपल्या शरीरातली पेशी आहे, सेल वॉल ॲब्सेंट. मग काय आहे तिथं, तर तिथं काय आहे. सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग हे कशापासून तयार झालं आहे. इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड्स. म्हणजे काय केमिकल कंपोजिशन आहे त्या आधारावरती वर्गीकरण करावं असं त्यांनी सुचवलेलं आहे. दिस इज कॉल्ड एज द किमोटेक्झॉनॉमी. त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी. आता व्हॉट इज न्यूमेरिकल. न्यूमेरिकल मीन्स नंबर्स. कॅरेक्टरचे नंबर बाजूला काढा असं त्यांनी म्हटलं आहे. बघा त्याची व्याख्या काय. द सिस्टीम इज बेस्ड ऑन क्वांटिटिफिकेशन ऑफ कॅरेक्टर्स. क्वांटिटिफिकेशन या शब्दावरती भर द्या. म्हणजेच काय. नंबर ऑफ कॅरेक्टर्स. किती कॅरेक्टर्स सिमिलर असणारे बाजूला निघतात. अँड डेव्हलप्स अँड अल्गोरिथम ऑफ क्लासिफिकेशन. दिस इज द न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी. किंवा पुस्तकात बघा त्याची व्याख्या काय दिल्या. द सिस्टीम इज बेस्ड ऑन क्वांटिटिफिकेशन ऑफ कॅरेक्टर्स अँड डेव्हलप्स ऑन अल्गोरिथम फॉर क्लासिफिकेशन. तर अशा पद्धतीनं ही न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी आहे. आता हा पुस्तक जर तुम्ही ओपन केलेला असेल 2.5 पॉईंट आहे न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी. हा पॅराग्राफ जो आहे त्याच्या उजव्या बाजूला कॅन यू टेलमध्ये दुसरा प्रश्न आहे पहा. नेम द रिसेंट ॲप्रोचेस इन टेक्झॉनॉमी. तर त्यातला हा काय दुसरा ॲप्रोचेस आहे न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी. आता न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी ही कुणी मांडली तर सोकल अँड स्मिथ या शास्त्रज्ञांनी मांडलेले. त्यांनी पुन्हा 2 पद्धती त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. दॅट इज मार्फो टेक्झॉनॉमी अँड मोलॅक्युलर टेक्झॉनॉमी. दीज आर द 2 मेथड्स गिवन बाय सोकल अँड स्मिथ इन 1963. This is about the numerical taxonomy. Then third term phylogeny. Third term is the cladogram. Third term is the cladogram. Now see the meaning of cladogram. Cladogram आत्ता डाव्या बाजूला जी आपण डायग्रॅम जी पाहिलेली आहे फायलोजेनेटिक डिसेंट पुस्तक पुढं काढलं असेल तर बघा काय म्हटलं आहे. इट इज ए टिपिकल ब्रँचिंग पॅटर्न. मग डाव्या बाजूची डायग्राम आहे कॉमन ॲन्सेस्टर एकच आहे आणि त्याच्या 3 फांद्या दाखवल्यात. बॅक्टेरिया, आर्चिया, युकॅरिया. या सिस्टीमला काय म्हटलं जातं क्लॅडोग्राम. इट इज अ टिपिकल ब्रँचिंग पॅटर्न. मग तिथंच उजव्या बाजूला प्रश्न आहे पहा. व्हॉट इज इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे हिस्ट्री ऑफ इव्हॉल्युशन. मग पुढे दिलं आहे पहा. इट इज ए टिपिकल
branching pattern as shown on previous page. A diagram of 3 diagrams of life is a cladogram. It represents a hypothetical relationship denoting a comparison of organisms and their common ancestor. म्हणजे वेगवेगळे 3 गट आहेत, पण 3 गटांचा ॲन्सिस्टर एकच आहे, अशा पद्धतीने क्लॅडोग्रामचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता चौथी टर्म्स आहे ती कोणती? फायलोजेनी. काय फायलोजेनीची व्याख्या बघा, नोट्समध्ये बघा काय. इट इज इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम्स. आता फायलोजेनीचा अर्थ काय? उत्क्रांतीचा इतिहास पाहणे, हिस्ट्री ऑफ इव्हॉल्युशन. आणि मग त्याचं रिलेशनशिप पाहायचं. इट इज इव्हॉल्युशनरी रिलेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. इट इज ॲन इम्पॉर्टंट टूल म्हणजे साधन इन क्लासिफिकेशन ॲज इट टेक्स इन टू अकाउंट नॉट मियरली द मॉर्फॉलॉजिकल स्टेटस बट ऑल्सो द रिलेशनशिप ऑफ वन ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ अदर ग्रुप्स ऑफ लाईफ. आता पुस्तकात थोडक्या शब्दात व्याख्या दिली. अगदी पहिलं जी शब्द आहे ती व्याख्या आहे त्याची. फायलोजेनी म्हणजे काय? इट इज इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम्स. It is an important tool in classification as it takes into account not merely the morphological status but also the relationship of one group of organism with other groups of life. The system helps to understand the evolution and also focuses on similarities of their metabolic functions. Woods 3 domain concept as well as Whittaker's 5 kingdom system are very good examples of phylogenetic relationships. म्हणजे आपण जी 3 डॉमियन्स आणि 5 किंगडम सिस्टीम पाहिल्या ह्या कशाच्या आधारावरती आहेत? तर ते फायलोजेनीवरती आधारित केलेलं आहे. आता पुढचा एक मुद्दा ॲडिशन केला, अगदी नवीन मुद्दा आहे हा, DNA बार कोडिंग. आता यांनी काय म्हटलं आहे पहा, DNA बार कोडिंग ही जी पद्धत आहे, तर मगाशी आपण RNAच्या आधारावरती पाहिलं तसंच इथं DNAच्या आधारावरती क्लासिफिकेशन करावं म्हटलं पहा. DNA म्हणजे काय म्हटलं पहा, DNA बार कोडिंग. DNA बार कोडिंग इज ए न्यू मेथड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पेसीज बेस्ड ऑन इट्स DNA सिक्वेन्स फ्रॉम ए टायनी टिश्यू सॅम्पल ऑफ द ऑर्गॅनिझम अंडर स्टडी. द प्रोसेस ऑफ DNA बार कोडिंग इन्क्लूड्स, याच्यात 2 स्टेप्स त्यांनी दिलेले आहेत. 2 बेसिक स्टेप्स, दॅट इज कलेक्टिंग DNA बारकोड डाटा ऑफ नॉन स्पेसीज. म्हणजे आपल्याला एखादी स्पेसीज माहीत आहे, जात पाहिजे आहे वनस्पतीची किंवा प्राण्याची, तर त्याचं DNA माहिती सगळी गोळा करणे आणि त्याचा सिक्वेन्स पाहणे. आणि दुसरा मुद्दा आहे मॅचिंग द बारकोड सिक्वेन्स ऑफ द अननोन सॅम्पल अगेन्स्ट द बारकोड लायब्ररी फॉर आयडेंटिफिकेशन. मग अशा पद्धतीनं वर्गीकरण करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही पद्धत अगदी नवीन ॲडव्हान्स्ड मेथड म्हणून अस्तित्वात आलेली आहे. आता पुस्तकामध्ये एक जनरल पॅरेग्राफ दिलेला आहे DNA बार कोडिंग. इट हेल्प्स टू स्टडी न्यूली आयडेंटिफाईड स्पेसीज ॲज वेल ॲज अंडरस्टँडिंग इकॉलॉजिकल अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग बीइंग्स. The process of DNA barcoding includes 2 basic steps, जे आत्ता आपण एक्सप्लेन केल्या. पहिली स्टेप्स काय आहे? कलेक्टिंग DNA बारकोड डाटा ऑफ द नोन स्पेसीज. आणि दुसरी मेथड काय त्यांनी सांगितली? मॅचिंग द बारकोड सिक्वेन्स ऑफ द अननोन सेम स्पेसीज. आणि मग अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण करावं असं सांगितलं. इथं थोडक्यात या टॉपिकची म्हणजे सिस्टिमॅटिक्स म्हणजेच काय, क्लासिफिकेशन, याची त्यांनी प्रस्तावना इथं संपवलेली. आणि त्याच्या आधारावरती आपणाला एक 2-3 प्रश्न विचारलेले आहेत. कॅन यू टेल, पहिला मुद्दा विचारला आहे, विच कॅरेक्टर्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर व्हिजिबल कॅरेक्टर्स. सजीवांचे दिसणारे कॅरेक्टर्स कुठले? साधा आहे, सोपा आहे. रेस्पिरेशन, श्वासोच्छ्वास चालू आहे. मुवमेंट, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हालचाल चालू आहे. ग्रोथ, रिप्रोडक्शन्स, म्हणजे हे काय सगळ्या त्याच्या फिजिबल कॅरेक्टर्स आहेत. दुसरा प्रश्न विचारला आहे, नेम द रिसेंट ॲप्रोचेस इन टेक्झॉनॉमी. म्हणजे आता टेक्झॉनॉमीमध्ये रिसेंट कशावरती भर दिला जातो? तर डाव्या बाजूला जे आहेत का नाही, किमो टेक्झॉनॉमी अँड न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी, दीज आर द रिसेंट ॲप्रोचेस इन टेक्झॉनॉमी. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, व्हॉट इज बार कोडिंग.
आत्ताच आपण व्याख्या पाहिली. DNA बारकोडिंग इज ए न्यू मेथड फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पेसिस बेस्ड ऑन इट्स DNA सिक्वेन्सेस फ्रॉम ए टायनी टिश्यू सॅम्पल्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स. दॅट इज द डेफिनेशन ऑफ DNA बारकोडिंग. आणि चौथा प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज इव्हॉल्युशन. आता फायलोजेनी हा जो मुद्दा पुस्तकात दिलेला आहे तिथंच व्याख्या दिलेली आहे. पहा, फायलोजेनी काय व्याख्या आहे फायलोजेनीची. इट इज द इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम्स. इट इज इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम्स ही त्याची व्याख्या दिलेली आहे. दिस इज अबाउट द इव्हॉल्युशन. अँड लास्ट क्वेश्चन, एनलिस्ट युजेस ऑफ टेक्झॉनॉमी. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, युजेस ऑफ टेक्झॉनॉमी म्हणजे आत्ता जी सिस्टिमॅटिक्स किंवा क्लासिफिकेशन किंवा टेक्झॉनॉमी याचा उपयोग काय विचारला आहे. कशासाठी टेक्झॉनॉमी म्हणजेच काय, वर्गीकरण कशासाठी करायचं. टू गिव्ह नॉलेज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स टू द स्टुडंट्स. त्याच्यानंतर टू आयडेंटिफाय डिफरंट स्पेसीज, रेअर स्पेसीज, वी नीड द टेक्झॉनॉमी. किंवा टू स्टडी और टू कीप रेकॉर्ड ऑफ द ऑर्गॅनिझम परफेक्टली. आता साधं उदाहरण आहे, आपलं आयुष्यसुद्धा सिस्टमॅटिक असेल तर आपल्या जीवनाला अर्थ आहे. आपण वेळेवर उठणे, वेळेवर अभ्यास करणे, आपल्या वस्तू जिथल्या तिथं ठेवणे ही सिस्टिमॅटिक्सच आहेत. तसंच हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सिस्टिमॅटिक्स इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सिस्टिमॅटिक्स इज नथिंग बट द टेक्झॉनॉमी. टेक्झॉनॉमी इज नथिंग बट द क्लासिफिकेशन. आता ह्या सगळ्यातून ओव्हरऑल काय आपल्याला व्याख्या करता येईल हो सिस्टिमॅटिक्स किंवा सिस्टिमॅटिक्स, क्लासिफिकेशन, टेक्झॉनॉमी. तर आपल्याला अगदी आपल्या सोप्या भाषेमध्ये त्याची व्याख्या करता येते. पहा, सिस्टिमॅटिक्स इज नथिंग बट द आयडेंटिफिकेशन, नेमिंग, ग्रुपिंग अँड कीपिंग देअर पर्टिक्युलर ग्रुप दॅट इज कॉल्ड ॲज द सिस्टिमॅटिक्स ऑर टेक्झॉनॉमी. आणि टेक्झॉनॉमी या शब्दाला जास्त महत्त्व आहे. पहा, विल स्टॉप हिअर. नेक्स्ट टाइम कंटिन्यू अबाउट द पॉईंट 2.9 टेक्झॉनॉमी और टेक्झॉनॉमिक कैटेगरीज. विल स्टॉप हिअर. नेक्स्ट टाइम कंटिन्यू अबाउट द टेक्झॉनॉमिक कैटेगरीज. ओके, धन्यवाद.